नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। एकापाठी एक WD येत असून मैदानी भागाकडे WDचा प्रभाव आता सुरू झाला आहे। त्यातच दक्षिण भारताकडून देखील वातावरण बदलतंय। पूर्व भारतातही मोठ्या प्रमाणात पावसाचं अनुकूल वातावरण तयार होऊ लागले आहे। त्यामुळे एकूणच बदलत्या वातावरणाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार हे देखील आपण बघणार आहोत। आज 17 तारखेला केवळ उत्तराखंड आणि दक्षिणेकडील बहुतांश राज्यांमध्ये, यामध्ये महाराष्ट्रासहित कर्नाटक, तेलंगणा, रायलसीमा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, ओरिसा, छत्तीसगड, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, सिक्कीम या सर्वच राज्यांमध्ये आज पावसाचा अंदाज देण्यात आला आहे। हे पावसाचं प्रमाण पुन्हा एकदा 18 तारखेला वाढण्याची शक्यता आहे। पश्चिमी राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, तेलंगणा, कर्नाटक, रायलसीमा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या सर्वच राज्यांमध्ये, त्याचबरोबर पूर्वेकडील राज्यांमध्ये पावसाचा अंदाज 18 तारखेला देखील कायम आहे। 19 तारखेला देखील केवळ केरळ आणि बिहार, उत्तर प्रदेशचा पूर्व भाग सोडला तर संपूर्ण भारतात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे। बहुतांश राज्यात येलो अलर्ट आहे, तर केवळ जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंडमध्ये ऑरेंज अलर्ट आहे। भारतीय हवामान खात्याने 20 तारखेला देखील गुजरात, महाराष्ट्राचा मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, केरळ, तामिळनाडू वगळता संपूर्ण देशात पावसाचा अंदाज आहे। भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार कुठे पाऊस झाला हे बघणं देखील आपल्याला आवश्यक असतं। आता आपण बघतो की जम्मू काश्मीरमध्ये पाऊस झाला आहे, उत्तराखंडमध्ये पाऊस झालेला आहे, हिमाचल प्रदेशमध्ये पाऊस झाला आहे, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेशचा खास करून पश्चिमी उत्तर भाग या ठिकाणी पाऊस झाल्याची नोंद आहे। म्हणजे आपण या भागाविषयी बोलतोय। त्यानंतर आपण बघतो की ओरिसामध्ये पाऊस झालेला आहे, पश्चिम बंगालमध्ये, त्यानंतर पूर्वेकडील सर्व राज्यांमध्ये पावसाची नोंद झाली आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रात विदर्भात, थोडं चंद्रपूरच्या काही भागात आणि नांदेडच्या आजूबाजूने पाऊस झाल्याची नोंद आहे। त्याचबरोबर थोडं तेलंगणा आणि कर्नाटकच्या उत्तर भागामध्ये ठिकठिकाणी पाऊस झाल्याची नोंद या ठिकाणी करण्यात आली आहे आणि या ठिकाणी कालपासून एक हलका कमी दाब तयार झालेला आहे। GFS मॉडेलचा अंदाज आपण बघणार आहोत। 17 तारखेला पूर्व भारतात, उत्तर भारतामध्ये, केरळमध्ये पावसाचा अंदाज कायम आहे। तोच अंदाज काही अंशांनी 18 तारखेलाही कायम आहे। 19 तारखेला महाराष्ट्रात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात, तेलंगणामध्ये पावसाचा अंदाज कायम ठेवण्यात आला आहे। उत्तर भारतात, पूर्व भारतात, केरळमध्ये पाऊस असणार आहे। मोठ्या प्रमाणात वातावरण पावसाचं GFSने गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये दाखवलं आहे। उत्तर आणि पूर्व भारतात देखील पाऊस असणार आहे। महाराष्ट्रात पावसाचं वातावरण 21 तारखेलाही GFSने कायम दाखवलं आहे। शिवाय जोड क्षेत्र म्हणजे अगदी उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत पावसाळी वातावरण तयार होण्याची देखील शक्यता आहे। म्हणजे कमी दाब आणि WD एकत्र येणार आहेत आणि असं जेव्हा वातावरण असतं तेव्हा गारपीट होण्याची शक्यता अधिक असते। हे वातावरण 22 तारखेला पूर्व भारताकडे सरकून जाईल, 23 आणि 24 तारखेला पूर्व भारताकडे असेल। 25 तारखेनंतर नवीन कमी दाबाची शक्यता वाढणार आहे। त्यामुळे त्याचा किती भारतीय हवामानावर आणि महाराष्ट्रावर परिणाम होतो हे आपण बघणार आहोत। विदर्भात अजून थोडी उष्णतेची लाट आहे, मात्र ही लाट पुढे पुढे आता कमी होत जाणार आहे। जवळपास आपण बघतो 20, 21, 22, 23, 24 तारखेपर्यंत जवळपास ही उष्णता कमी राहील। 25 आणि 26 पासून पुन्हा उष्णतेची लाट महाराष्ट्रात सुरू होणार आहे। CFS मॉडेलचा एप्रिलचा अंदाज अजूनही कायम आहे।
मे मध्ये CFSने महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे. SIBISचा देखील एप्रिल आणि मेचा अंदाज अजूनही कायम आहे. येत्या 31 मार्चपर्यंत जे संपूर्ण उरलेला मार्च, यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकणात ECMW मॉडेलने पावसाचा अंदाज कमी दिला आहे. JFS मॉडेलने मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. केवळ कोकण किनारपट्टीला पाऊस कमी राहण्याचा अंदाज दिला आहे. आयकॉन मॉडेलने देखील विदर्भ, दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र असा पावसाचा अंदाज दिला आहे, तर उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात कमी पावसाचा अंदाज दिला आहे. ECMW मॉडेलने आज 18 तारखेला गडचिरोली, नांदेड, चंद्रपूर, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, थोडंफार रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी पावसाचा अंदाज दिला आहे. 19 तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. शिवाय बंगालच्या उपसागरात एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र आणि उत्तर भारतात WD असा प्रभाव निर्माण होत असल्यामुळे महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता राहील. 20 तारखेला महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे, मात्र पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाडा या भागात त्याचा प्रभाव राहील. 21 तारखेला केवळ पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात उर्वरित भागात पावसाची शक्यता नाही. 27 तारखेला पुन्हा एकदा पूर्व भारताकडून जोरदार पावसाळी वातावरण तयार होत असल्यामुळे हे मान्सूनपूर्व पावसाळी वातावरण आहे. पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे. सेकंड फेजमध्ये 30 तारखेला अतिशय स्ट्रॉंग अशा प्रकारचा WD भारताकडे सरकणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात वातावरण बदलेल. याही काळात पूर्व विदर्भातच पाऊस होईल असा अंदाज आहे. JFSने देखील आज थोडं लातूर, धाराशिव, नांदेड, चंद्रपूर, सोलापूर पूर्व भागात पावसाचा अंदाज दिला आहे. उद्या एक क्षेत्र थोडं महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात सरकून बीड, परभणी, नांदेड, चंद्रपूर, लातूर, धाराशिव, सोलापूर भागात पावसाचा अंदाज राहील. JFSने 19 तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे गारपिटीसहित. JFSचा अंदाज 20 तारखेलाही कायम आहे. 21 तारखेला हे वातावरण पूर्व विदर्भाकडे सरकून जाईल. 21 नंतर डायरेक्ट 26 तारखेला थोडी विदर्भात ढगाळ परिस्थिती निर्माण होईल. त्यानंतर पुन्हा एकदा पावसास अनुकूल परिस्थिती 1 एप्रिलला दाखवण्यात आली आहे JFSनुसार. आयकॉन मॉडेलने 18 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात आणि पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज दिला आहे. यामध्ये मुख्यत्वे करून गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. 19 तारखेला आयकॉन मॉडेलने महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यात पावसाचा अंदाज दिला आहे. 20 तारखेला मराठवाडा आणि विदर्भात पाऊस आहे. पूर्व विदर्भात पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. गारपीट अनेक ठिकाणी होईल. 21 पासून हे वातावरण कमजोर होईल. 22 तारखेला आयकॉन मॉडेलने पूर्व विदर्भासहित लातूर, धाराशिव, नांदेड, सोलापूर, सांगली, कोल्हापूर भागात, चंद्रपूर, गडचिरोली भागात पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे. या भागात आयकॉन मॉडेलने 23 तारखेला पावसाचा अंदाज दिला आहे. आपण या ठिकाणी बघतो की ECMW मॉडेलने उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण, अगदी पश्चिम महाराष्ट्र देखील पाऊस कमी होण्याचा अंदाज दिला आहे. मात्र यामध्ये या मॉडेलने चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, नांदेड आणि लातूर, सोलापूर पूर्व भागात थोडं पावसाचं वातावरण दाखवलं आहे.